घ्या लवकर घ्या लवकर घ्या. एक मिनिट मोबाईल खाली कर. हो आता जरा असंच फिरा दरवेळी महिलांना घेणं आम्हाला आता आपण आहोत बाळासाहेब भवनमध्ये, जिथे एक मोठा जल्लोष सुरू आहे. आपण पाहू शकतो एकमेकांना पेढे भरवून हा आनंद साजरा केला जात आहे. एकंदर या संपूर्ण निकालानंतर आपण त्याची प्रतिक्रिया घेणारच आहोत. मात्र सध्या तरी त्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे. ताई काय सांगाल, एकंदर मोठी जीत झालेली आहे. जीत आहे, खरं वारसा शिवसेनेचा खरं वारसा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेजी आहे हे सिद्ध झालेलं आहे. आपल्या सर्वांना खूप आनंद आहे. एक सामान्य मुख्यमंत्री जे लोकांना भेटतो, काम करतो, ऑनलाईन नसतो, लोकांच्या मध्ये असतो, आज सिद्ध झालेले आहे. शिवसैनिकाचा विजय. येणारी महापालिका आहे, लोकसभा आहे, काय सांगाल त्याबद्दल, काय वाटतं? लोकसभेला 48 मधून 45 सीट आम्ही आलो. शिवसेना याचं नेतृत्व ओनली एकनाथजी शिंदे करणार. हम तुम्हारे साथ हैं, शिंदे साहब बंगार है, बाकी सब बंगार है. शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सर्वसामान्य शिवसैनिकांचा बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा विजय झालेला आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांना आज जास्तीत जास्त आनंद झालेला आहे. राज्यभरामधून शिवसैनिकांनी आज डोळे लावून बसले होते निकालाकडे आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचा आज या ठिकाणी विजय झालेला आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि जे कार्य साहेबांनी केलेलं आहे किंवा शिवसेना म्हणून जे आम्हाला जे आधी न्याय दिला आहे तो देवाने तिकडनं कौल दिलेला आहे तो, आणि तो कौल आज त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी तो हे केला, व्हॅलिड केला. आणि आता आम्हाला पुन्हा संधी मिळाली पुन्हा जोशाने काम करण्याची. आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना आमची छाती अशी भरून येते, गर्वाने फुगते. आणि आम्हाला खूप आता याचा आनंद झाला आहे. आणि मी इतरही लोकांना सांगेन, इकडचे तिकडचे असतील, ज्यांना यायची इच्छा असेल त्यांनी तिकडनं त्यांचा कारभार आटपलेला आहे, ते आमच्याकडे या, चांगल्या पद्धतीने सेवा करू आणि देशाला, आपल्या राज्याला, आपल्या समाजाला आपण सेवा देऊ. लोकसभेचा आता बिगुल वाजलेला आहे, काय वाटतं लोकसभेमध्ये देखील परिवर्तन होईल का? लोकसभेत परिवर्तन करायची गरज काय? ज्या वेळेला चांगलं कार्य चाललंय, मोदी साहेब स्वतः पंतप्रधान एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्या परदेशात डंका वाजतोय, मग आपल्याला त्याच्या बदलाची काय गरज आहे? काम होत नाही आहे का? गोरगरिबांची कामं होतात आहेत आणि त्या कामामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. लोकांची कामं झाली हेच आपल्याला पाहायचं आहे. धन्यवाद.